अयोध्येतील राम मंदिराचे आतले फोटो समोर. राम मंदिरातील मुख्य मंडप आणि गर्भगृहातले फोटो माझावर. मंदिराच्या लोकार्पणाची जोरदार तयारी. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात आजपासून आक्रोश मोर्चा. शिवनेरी किल्ल्यावरून मोर्चाला सुरुवात होणार. 30 डिसेंबरला मोर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या कोयासान विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेटची पदवी प्रदान. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात पार पडला सोहळा. लोकसभेत वंचित बहुजन आघाडीला मवियाने 12 जागा द्यावा. कार्यकारिणीच्या बैठकीनंतर रेखा ठाकूर यांची मागणी. युतीबाबत 2 आठवड्यात निर्णय घेण्याची मागणी. देवगिरीवर नवाब मलिक अजित पवारांची भेट. मतदारसंघातील प्रलंबित कामांबद्दल चर्चा झाल्याची माहिती. राजन साळवींपाठोपाठ त्यांचं कुटुंब एसीबीच्या रडारवर. पुतण्या, भाऊ आणि बहिणींना एसीबीची नोटीस. आज एसीबीकडून चौकशी. काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात उद्या महारॅली. 600 आसन व्यवस्थेचं भव्य व्यासपीठ. महारॅलीची तयारी अंतिम टप्प्यात. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी मुख्य सूत्रधार आणि प्रवर्तक सौरभ चंद्राकरला दुबईत नजरकैदेत ठेवल्याची माहिती. आरोपी चंद्राकरला लवकरच भारतात आणण्याची शक्यता. काश्मीरची अवस्था गाझासारखी होईल. फारुख अब्दुल्ला यांचं विधान. तर काश्मीर संदर्भात पाकिस्तानशी तुम्ही चर्चा का करत नाही? अब्दुल्ला यांचा मोदींना सवाल. नवी दिल्लीतील इस्रायली दूतावासाबाहेर संध्याकाळी सौम्य स्फोट. घटनास्थळावर इस्रायली राजदूतांना उद्देशून लिहिलेलं पत्र देखील सुरक्षा यंत्रणांच्या हाती. ब्रजभूषण सिंग विरोधात कुस्तीपटू आक्रमक. विनेश फोगाट मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि अर्जुन अवॉर्ड परत करणार. आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टला आजपासून सुरुवात. 27, 28 आणि 29 डिसेंबरपर्यंत महोत्सव. संध्याकाळी 6 नंतर ड्रोन रेसिंग लीगचं आयोजन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.